नमस्कार मंडळी. देशभरात लोकसभेसाठी 2 टप्प्यातलं मतदान पूर्ण झालंय. येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर आज आपण हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महायुती आणि महाविकास आघाडीने इथे आपले कोणते उमेदवार दिले आहेत किंवा इतर अपक्ष असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, यांनी कोणाला उमेदवारी येथून दिली आहे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. खरं तर देशभरात 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचं उद्दिष्ट एनडीए म्हणजेच भाजपने ठेवलंय. तर काहीही झालं तरी मोदींना पराभूत करायचा हा निर्धार इंडिया आघाडीने केलेला दिसतोय. त्यानुसार झालेल्या 2 टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर काही प्रमाणात कमी मतदान झालेलं आपल्याला दिसतंय. त्यामुळे 7 मे रोजी हातकणंगले लोकसभेसाठी मतदान होणार आहे. तर या लोकसभा मतदारसंघाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्कार, मी तेजस भागवत. रुतम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडनं शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित सुरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी तसेच जैन समाजाचे DC पाटील हे वंचित बहुजन आघाडीकडून आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील हे देखील हातकणंगलेच्या लोकसभेच्या मैदानात उतरलेत. म्हणजेच ह्या लोकसभेविषयी माहिती करून घेतली तर पंचरंगी लढत आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. जे प्रमुख लढत ही राजू शेट्टी, धैर्यशील माने आणि सत्यजित सुरुडकर यांच्यामध्ये होणार आहे. त्यामुळे या तिघांमध्ये जनता कोणाच्या बाजूने उभी राहते हे 4 जून रोजी आपल्याला स्पष्टच होणार आहे. मात्र या लोकसभा मतदारसंघाची पार्श्वभूमी किंवा तेथील राजकीय बलाबल असेल, जातीय समीकरणं असतील, याबद्दल आपण एक आढावा घेऊया. हातकणंगले या लोकसभा मतदारसंघावरनं मान अपमानाचे नाट्य रंगले होते. महायुतीमध्ये अनेक जणांना या जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र धैर्यशील माने हे तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरलेत. त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना या ठिकाणावरून तिकीट मिळालंय. तसेच हातकणंगलेमधील काही अपक्ष आमदार देखील नाराज होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचं यश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलंय. त्यामुळे अपक्ष आमदार असतील, महायुतीतील सगळे घटक पक्ष असतील, हे धैर्यशील मानेंच्या प्रचारासाठी अत्यंत जोरदारपणे मैदानात उतरल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे तेथील सगळे एकंदरीत महाविकास आघाडी आणि महायुतीची ताकद पाहता महायुतीची ताकद आपल्याला जास्त दिसते. त्यामुळे धैर्यशील माने यांचं पारडं थोडं का होईना जड आहे. मात्र शेवटी कोणाला निवडून द्यायचं हे जनतेच्या हातात असतं. त्यामुळे आपल्याला 4 जून पर्यंत तरी थांबावंच लागणार आहे की तेथून कोण निवडून येईल. धैर्यशील माने यांनी 5 वर्षात केलेल्या विकास कामांचा आलेख आता जनतेसमोर मांडायला सुरुवात केली आहे. तसेच अपक्ष आमदारांची नाराजी दूर झाली आहे. महायुती प्रचार मोठ्या जोमाने करते. त्यामुळे येथील जे मान अपमानाचे नाट्य होते ते काही प्रमाणात आता दूर झालंय, कमी झालंय असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आता राजू शेट्टी यांच्याविषयी जाणून घ्यायचं झालं तर 2019 मध्ये धैर्यशील माने यांनी राजू शेट्टींचा पराभव केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे प्रमुख आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी ते अनेक वेळा आंदोलनं करताना आपल्याला पाहायला मिळतात. तसेच यंदा ते निवडणूक महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर लढणार अशी चर्चा होती. त्यांनी महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा अशी त्यांनी मागणी केली होती. मात्र त्यांना मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा सल्ला देण्यात आला. तर केवळ पाठिंब्यापुरतं महाविकास आघाडी तुम्हाला मदत करणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे आता राजू शेट्टी हे स्वतः स्वतंत्रपणेच लढतायत. तसेच वंचित बहुजन आघाडीने जैन समाजाचे नेते DC पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर शेतकरी नेते रघुनाथ पाटील देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. खरी लढत माने, शेट्टी आणि सुरुडकर यांच्यातच होणार आहे. मात्र DC पाटील असतील किंवा रघुनाथ पाटील असतील हे किती मते घेतात व ती कोणाची मते घेतात यावरच महायुती किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय किंवा पराजय हा निश्चित होणार आहे. कारण या भागात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे, जैन समाज देखील मोठ्या प्रमाणात आहे, OBC असतील, धनगर असतील, ब्राह्मण असतील किंवा इतर अन्य समाज देखील या ठिकाणी भरपूर आहेत. त्यामुळे प्रत्येक समाजाचं मतदान प्रत्येक उमेदवारासाठी महत्त्वाचं असणारच. मात्र सगळ्यात जास्त भूमिका ही मराठा समाज आणि जैन समाजाची ठरण्याची शक्यता आहे. 2019 मध्ये इचलकरंजीमधील पाणी प्रश्न आणि वस्त्रोद्योग या प्रश्नांमुळे राजू शेट्टी तेथील निवडणूक हरल्याचं म्हटलं जातं. मात्र यंदा त्यांना त्या प्रश्नांवर जास्त जोर दिलेला दिसतोय प्रचारामध्ये.
तर यंदा त्यांना ग्रामीण भागातील ऊस उत्पादक असतील, ऊसतोड कामगार असतील किंवा ग्रामीण भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे. धैर्यशील माने हे 2019 मध्ये शिवसेनेकडनं खासदार म्हणून निवडून आलेत. आता ठाकरे गटाने सत्यजित सुरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. ते ठाकरे गटाचे माजी आमदार आहेत. तेथील एक तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून जनतेमध्ये त्यांची ओळख आहे. एक चांगला जनसंपर्क देखील त्यांचा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे ही पंचरंगी लढत असली तरी प्रमुख लढत ही शेट्टी, माने आणि सुरुडकर यांच्यातच होणार आहे. तर दोन्ही पाटील हे कोणाची व किती मतं घेतात यावर या तिन्ही उमेदवारांपैकी कोण विजयी होणार हे अवलंबून असणार आहे. हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील पार पडली. मात्र पुन्हा अखेरच्या टप्प्यात प्रचारासाठी एखादी महायुतीच्या नेत्यांची किंवा पंतप्रधान मोदींची सभा होण्याची शक्यता आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या प्रत्येक सभांमधनं मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करतायत. सकाळच्या वेळेस जाऊन जास्तीत जास्त मतदान केलं पाहिजे असं ते आवाहन करतायत. त्याचप्रमाणे रुतम मराठी परिवारातर्फे देखील देशातील, राज्यातील सगळ्या जनतेला आमचं आव्हान आहे की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा. लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी एक सक्षम सरकार निवडून देण्यासाठी आपल्याला जो संविधानाने मतदानाचा हक्क दिलाय तो जरूर आपण बजावावा. आणि जर का तुम्हाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघाविषयीची माहिती आवडली असेल तर आमच्या रुतम मराठी या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.